अशी कशी? पुस्तक? काय करताय हो? पाय लागतोय ना. सॉरी सॉरी. नाही झोपा झोपा. नाही इट्स ओके. पाया पडायला हवं ना. नाही असू दे. मुद्दाम करतायत का खरं झोपेत आहेत? अहो काय करताय? पाय लागतोय ना. जा तिकडे कोपऱ्यात उभं राहा जा. म्हणजे उत्पादनातच खोट आहे. घरातले सगळेच असेच वाटतं. चोर 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 चोर. शिवाली शिवाली शिवी आली. मला पण शिवी येईल. अरे शिवाली म्हणजे माझ्या बायकोचं नाव शिवाली आहे. पकडा पकडा. अरे 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 पकडला पकडला पकडलाय. बायको बायको मी चोर पकडलाय. मी पोलिसांना फोन करते. पोलीस नको. मी आहे ना. पोलीस कशाला? मी आहे ना. चोर. अगो बाई असे वेगळे कसे दिसताय हो तुम्ही? रात्री झोपताना दाढी नव्हती. कुठून? ते भरपूर पाऊस पडला ना. छान दिसते दाढी तुम्हाला. मी लग्नाच्या टाइमला बोलत होते दाढी ठेवा. बाई मी इथे आहे. तुझा नवरा मी इथे आहे. मग तुम्ही आत काय करताय? गोट्या खेळत होतो. एवढ्या रात्री? अरे गप्प बस. काय ग तुझ्या बापाने एका रात्रीत एवढी दाढी वाढवली होती? मला बोलताय ना. मला बोला. मी माझ्या बाबांना बोललेला अजिबात ऐकून घेणार नाहीये. आणि काय हो इकडे इकडे या परपुरुषासमोर तुम्ही आपल्या बायकोला घालून पाडून बोलताय. लाज नाही वाटत? तो परपुरुष बाहेर जाऊन काय बोलेल आपल्याबद्दल? कुठे गेला परपुरुष? हेच कळलं पाहिजे. हे तुम्ही पाहिलं पाहिजे. परक्या माणसासमोर घरच्या माणसाचा असा अपमान करता मला ऑकवर्ड वाटलं एकदम. एक क्षण सुद्धा थांबवसं वाटलं नाही. म्हणून मी जात होतो. बाई तुम्ही चालू ठेवा. मी येतो. अरे काय आहे? हा चोर आहे. चोर आहेस तू? वा बायकोचा राग एका परपुरुषावर काढायचा. वा तुझा राग माझ्यावर आहे ना. मला बोल मला बोल. हे 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 कळलं पाहिजे. हे जमलं पाहिजे. चालू ठेवा. मी येतो. येत राहा घरी. अरे काय येत राहा? अरे हा चोर आहे. एक मिनिट. काय सारखं सारखं चोर लावलं यांनी? मी चोर नाहीये. हा प्रत्येक चोर असंच म्हणतो. मी चोर नाहीये. तो बोलतोय ना मगासपासून तो चोर नाहीये. मग नसेल ना तो चोर. असं काय करताय? किती त्रास देता त्याला हो? अगं हा चोर आहे. हा खिडकीतून आलाय. बरोबर. हा खिडकीतून आला. अहो मग कुठून येणार? दरवाजा बंद आहे म्हटल्यावर खिडकीतूनच येणार ना तो. मगासपासून बोलतोय तो चोर नाहीये. किती त्रास देतो. मला सांग तू चोर नाहीये ना? कोण आहे तू? कोण आहे? अरे ठणकावून विचार. तू कोण आहेस? मी बोलतेय ना. तू कोण आहे? कोण आहेस तू? मी बोलतेय ना. बाई तू चांगली आहेस. बाई तू चांगली आहेस. बाई तू चांगली आहेस. बाई हा माणूस वाईट आहे. बाई तू चांगली आहेस. बाई तू आजपर्यंत किती कष्ट सहन केले. सतत अपमान अन्याय सहन करतेस. नुसतं दुसऱ्यांसाठी मरमर मरतेस. पण त्या बदल्यात तुला काय मिळालं? खरं की खोटं? बाई खरं आहे. याच्या बरोबर संसार केला पण याने तुला 1.5 दमडीची किंमत दिली नाही. बाई खरं की खोटं? बाई खरंय. माया हरणीची पण नजर याची पारध्याची. खरं की खोटं आहे? बाई खरंय. किती भोळा भाबडा चेहरा, घुबडासारखा थोबडा असं म्हणण्याची हिंमत झाली याची. खरं की खोटं? बाई खरंय. तुम्हाला कसं कळलं
मला पांढरं घुबड बोलतो. लिहिलंय चेहऱ्यावर, लिहिलंय बाई. अगदी खरंय, अगदी खरंय. अगदी खरं नाही, अगदी खरं आहे. हा लिहून पाठ केल्यासारखं बोलतोय. गप्प बसा तुम्ही. काय खोटं बोलतोय तो, काय खोटं बोलतोय. तुमच्या आईसाठी बहिणीसाठी मर काम करते हो मी. तुमची आई बहीण कधी विचारायला येत नाही ग बाई, काय तुला खुपतंय का ग, का कुठे तुला दुखतंय का ग. आई आली घरी की आपला बैलासारखा तिच्या मागे मागे बायकोकडे अजिबात लक्ष देत नाही. ए बाबा, तुला खरंच एवढं कळतं काय? अरे तोंडात जो पहिला शब्द येतो तो बरळतोय. तो काय चाललंय तुझं? गप्प बसा. बघा त्या माणसाकडे, जिभेवर अक्षरशः सरस्वती नांदते त्याच्या. सिद्ध पुरुष वाटतोय, देव माणूस वाटतोय ग बाई मला. आणि एवढ्या रात्रीचं खिडकीतून देवच येणार ना हो आपल्या घरी. देव नाही हो नाही. यार मला माहित आहे माझ्या पूजा पाठामध्ये काहीतरी कमी राहिले म्हणून देव मला दर्शन देत नाही. देवा दर्शन दे मला, देवा दर्शन. बाई उठ, बाई उठ, उठ बाई उठ. देवा तू भक्तोत्तम आहेस. तुझ्यासारखा भक्त जगात शोधून सापडणार नाही. किती सहज मला ओळखलंस. खरंच मी देव आहे. शंख वाजला, बघा शंख वाजला. अगं कोकणकडनं जाते भोंगा वाजवत. शंख कुठला? गप्प बसा तुम्ही, गप्प बसा. देवा मी तुला ओळखलं नाही, मला माफ कर. माझी चूक झाली देवा, माझी चूक झाली देवा. हळू बाई, तू एकदम भक्तोत्तम आहेस. तू आहेस म्हणून हे सगळं सुरू आहे. बघा, आपण चोर समजून देवाला घरातून हकलून देणार होतो. अगं तो चोरच आहे. अगं काय चाललंय तुझं? बसा. नका असं बोलू. माझ्या भक्तीत एवढी शक्ती नाहीये की मी पुढे तुम्हाला वाचवू शकेल. मी पाया पडते, तुमच्या पाया पडते. त्याच्या पाया नको पडू, माझ्या पाया पड. मी देव आहे. हो देवा मी पाया पड. अरे आता दुसऱ्या डोळा नीट उघडत नाही. हा कसला देव आहे? अरे वाकडा तोंडाचा असुर आहे हा, असुर. ते काही असुर देत. मला राग येतोय. बाई फालतू पण नको म्हणू. राग येतोय त्याला. मला तुझा राग येतोय. आता बाई हे बघ, माझा राग अनावर झाला ना तर मी याला शाप देऊन ह्याचा उंदीर बनवून टाकीन. माझा उंदीर कर. मला बघायचंच आहे. कर माझा उंदीर. नाही देवा, त्याला कळत नाहीये तो काय बोलतोय. अरे नको, उंदीर झालास तर तुला पिंजऱ्यात टाकतील. तुझी शेपूट 10 रुपयाला पालिकेला विकून टाकतील. देवा एवढा कठीण श्राप नको देऊस माझ्या नवऱ्याला. देवा, मी मॉल मध्ये कसं घेऊन जाऊ या उंदराला? मग हा माझ्या शॉपिंग बॅग्स कसा पकडेल? कसा पकडेल? अगं मॉल मधल्या शॉपिंग बॅग उचलायला लग्न केलंस माझ्याशी तू? हा एकमेव उपयोग आहे माझा. नको गप्प बस. मी पाया पडते. देवा, कुकू आहे ते माझं. कुकू. ए कुक्या, ओ पण देतोय. देवाला मारू नका. तुझ्या भक्तीमुळे वाचतोय तो फक्त. देवा. तुझ्या भक्तीच्या शक्तीमुळे माझा राग विरून जातोय. पण बालिके, आमच्यात एक ट्रेडिशन आहे, आमच्यात एक पद्धत आहे, आमची परंपरा आहे. राग अनावर गेल्यानंतर आम्ही शाप देतो. मला याला काहीतरी शिक्षा द्यावी लागेल. नको देवा नको. मी पाया पडते तुझ्या. मी तू सांगशील ते व्रत करीन देवा. नको, मला शिक्षा द्यावीच लागेल. ठीक आहे देवा, सौम्य दे. सौम्य ह्याला खुर्चीत बसव मग. हे काय हा देव नाही. हा काय ह्याला खुर्चीत बसव मग. ह्याला बांधून टाकायला लागेल खुर्चीत. चालेल. हे मी नाही खुर्चीत. अरे काय तुझं डोकं फिरलंय तू का? विचार कर. तुला खुर्चीत बसायचंय की उंदीर व्हायचंय ते? उंदीर व्हायचं मला. उंदीर कर. नाही ते बघ, तू ऐकलं नाही ना. मी चाललंय जीव द्यायला. देवा मी आले तुझ्याकडे. बसतो. देवा काय बालिश चाळे लावल्यात यार. देवा हे घे, बांध. काय चाललंय रे? किती करतेस तू संसारासाठी, किती काय करतेस तू.
जर नसतीस, ए बाई तू नसतीस, याचा उंदीरच केला असता. ए तू कर ना उंदीर, मी सांगतो ना तुला, कर माझा उंदीर कर, मला बघायचंय तुझा चमत्कार, मला बघायचा. कर उंदीर, कर उंदीर. अरे हे नाही, कर उंदीर, दाखव हे काय. कुठे काय घडलंय बाई इकडे देवा देवा यार. तू तुझ्या नवऱ्याचं घड्याळ कुठे ठेवलं होतंस? देवा टेबलावर आता आणते. अगं बाई देवा, घड्याळ गायब आहे. देवा घड्याळ गायब आहे. देवा काय अरे शिवाली काय कर, तुझा आणि नवऱ्याचा मोबाईल कुठे ठेवलायस? उशाला 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 कशाला? अगं बाई देवा, तरी सांगत होतो बदाम खात जा तू अदना मधनं. तुझं मोठं मंगळसूत्र कुठे आहे? ड्रॉवर मध्ये. देवा अजून 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 नाही बास. सध्या एवढेच चमत्कार हाताला लागलेत. हे चमत्कार नाहीयेत अगं, चोरी केलेला ऐवज आपला. गप्प बसाव, गप्प बसा. देवाने चमत्कार करून आपल्या वस्तू खिशातून काढून दाखवल्या, तरी या माणसाचा विश्वास बसत नाहीये ना. देवा माणूस असाच आहे हो, असाच, नुसती शंका. देवा ते ड्रॉवर मध्ये 50,000 रोख ठेवलेले, ते नाही काढले जादूने तू? ड्रॉवर मध्ये 50,000 रुपये रोख आहेत, ते नाही दिसले. अरे ते पुस्तकात आहेत, पुस्तकात. हे कसं सांगतेस, हे कशाला सांगतेस गप्प तू? बसा. मी तुझ्यावर प्रसन्न झालो. देवा. प्रसन्न झालो. मी तुला आशीर्वाद देतो. तू नेहमी सोन्याने मडलेली असशील. तुझ्या घरात सदैव कुबेराचा वास असेल. धनधान्य, संपत्ती, पैसा, अडका, जमीन जुमला सगळं तुला लाभेल. देवा सर्व सुख तुझ्या पायाशी लोटांगण घालतील. देवा हा माझा आशीर्वाद आहे तुला. देवा धन्य झाले मी. देवा धन्य झाले. देवा धन्य झाले. भोग तू भोग, उघड्या डोळ्यांनी भोग. हे बघ अगं उतर. बाई तू वेगळ्याच लेवलची भक्तोत्तम आहे. मग आता येऊ मी? नाही देवा, नाही. मी तुला असं कसं रिकाम्या हाताने जाऊ देईन. नाही. ए, हात रिकामे असले तरी खिसे भरलेच त्याचे. गप्प बसा, गप्प बसा. देवा मला सांग, मी तुला काय अर्पण करू? नाही नाही, देव असं काही घेत नसतो. मग ते काढ, ठेव आणि निघ, चल. पण अगदी तुझा आग्रह असेल तर 50,000 रुपये रोख ठेवलेलं ते पुस्तक न उघडता घेऊ नये. प्रवासात वाचेन म्हणतो. आत्ता आणते. वा, देवा हा अगदी थॉटफुल पुस्तक दिसतंय. येतो. बाई तू खरंच एकदम भक्तोत्तम आहेस. येतो मी. शिवाली थांब एक मिनिट, थांब थांब रे थांब. शिवाली, शिवाली तू माझे डोळे उघडलेस. शिवाली मला पश्चाताप होतोय. शिवाली मला देवाचे पाय धरायचे सोड. मला देवाची माफी मागायची सोड. मला सोड. नाही नाही, त्याला सोडू नको. जोपर्यंत मी इथून जात नाही तोपर्यंत त्याला सोडू नको. नाही नाही देवा, नाही, त्यांची चूक पोटात घाल माझ्या नाही, नाही, नवऱ्याची. हा, मला वरून आदेश आलाय. मला जावंच लागेल. अरे जावंच लागेल. अरे आता काय सोडतेस? गेला तो. होता नव्हता सगळं घेऊन गेला. वाचवा. चोर 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 चोर. अगं बाई, अहो, तो चोर नाहीये, तो देव आहे. देव इथे इथे बघा, ते माणसं देवाला चोर समजून मारतायत. तुम्ही इकडे. अगं तू चोरच आहे ग. हे तुमच्यासारख्या अंधश्रद्धाळू लोकांमुळे ना या लोकांचं फावलंय. अहो. हे गप्पा बसतो. मार. आता खाली जाऊन मीच त्याचा उंदीर करतो की नाही बघ. अहो, नको नको, देव कोंबेल, देव कोंबेल, खरंच कोंबेल आता. खूप मजा आली. बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे अलकाताई? ओमकार, खूप छान साथ होती तुझी त्यांना. आणि एका रात्रीत पावसामुळे दाढी वाढली. खूप छान पंच होता.
खूप एन्जॉय केला आम्ही. गौरव शिवालीची केमिस्ट्री खरंच मस्तच आहे. खूप एन्जॉय केला आम्ही परफॉर्मन्स. आणि भक्तोत्तम हा शब्द म्हणजे मी प्रसादला एकदा विचारलं काय म्हणाला नक्की. खूप मजा आली. मला कधीतरी असं थोडं वाटलं शिवालीची कॅरेक्टर बघून की प्रसाद मी अशा पद्धतीच्या कॅरेक्टर बऱ्याच सिनेमात केलेले आहेत. आणि कधी कधी मलाही असं वाटायचं की अरे बापरे फारच आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातोय असं वगैरे वाटायचं काय काय सिनेमे पाहून. आणि आत्ता ते सिनेमे बघताना मला हसायला येतं. आज ती कॅरेक्टर बघताना मला थोडी ती आठवण येत होती. खूप छान मजा आली. 11 गुण मिळालेले आहेत प्रसादा. जगातली प्रत्येक बायको जर एवढी भोळी असती ना तर प्रत्येक संसाराची हास्यजत्रा झाली असती. पण दुर्दैवाने तसं होत नाही. बॅलन्स सांभाळला जातो. त्यामुळे काही लोक घरी जज करतात, इथेही जज करतात. ओमकार मस्त. तुला मी तिकडेही बघत असतो. आज तुझं इकडचं रूपही मला खूप भावलं. आणि जसं अलकाताई म्हणाल तसं तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे. तुमच्या दोघांची एनर्जी खूप सुंदर आहे. ऑल द बेस्ट.